प्रतिकात्मक राफेल विमानाला लिंबू मिरची लावून काँग्रेसच्या अजय राय यांचा केंद्रावर हल्लाबोल। अजय राय यांच्या टीकेला भाजप नेत्यांचं प्रत्युत्तर। काँग्रेस ही पाकिस्तानी काँग्रेस झाली आहे, भाजपची टीका। पाकिस्तानकडून भारताला पुन्हा अणुहल्ल्याची धमकी। पाकिस्तान अणुसंपन्न देश, वेळ आल्यास योग्य उत्तर देऊ। पाकचा माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरारची दर्पोक्ती। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज बैठक। भारत पाकिस्तान तणावादरम्यान बैठकीचं आयोजन। भारताकडून दहशतवाद आणि पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका मांडली जाणार। पाकिस्तानकडे 4 दिवस पुरतील इतकेच तोफगोळे आणि इंधन। पाककडे इंधनाचा प्रचंड तुटवडा, सैन्याच्या रेशनमध्ये कपात। इंधनाचा तुटवडा असतानाही पाककडून युद्धाच्या वल्गना। भारत हल्ला करणार या भीतीनं पाकिस्तानची झोप उडाली। पाकिस्तान संसदेचं आज संध्याकाळी विशेष अधिवेशन। आज होणाऱ्या अधिवेशनासाठी मध्यरात्री काढला आदेश। पाकिस्तान विरोधात भारताचं आणखी एक पाऊल। भारतानं चिनाब नदीवरील बागलिहार धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला। झेलम नदीवरील किशनगंगा धरणावरील प्रवाहही थांबवला जाण्याची शक्यता। काँग्रेसला फोडा, काँग्रेसला रिकामी करा। पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। काँग्रेसची लोक भाजपमध्ये आली तरी पक्षातील कार्यकर्त्यांचा आधी विचार करणार, बावनकुळेंचं आश्वासन। 12वीचा निकाल जाहीर। राज्याचा निकाल 91.88%। 12वीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी, तर निकालात कोकण अव्वल, तर लातूरचा निकाल सर्वात कमी। ई बाईक टॅक्सीला महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचा तीव्र विरोध। 21 मे रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय। ई बाईक टॅक्सीमुळे 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात। पुणे बंगळुरू महामार्गावर तरुणाचा दुचाकीवर जीवघेणा स्टंट। परप्रांतीय तरुणाचा धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवर स्टंट। पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष।